वाराणसीचे हार्ट सर्जन डॉक्टर तपन कुमार लाहिरी, लोक त्यांना देव माणूस डॉक्टर म्हणतात. वय 80च्या पुढे, पण ना मोबाईल, ना गाडी, ना कसला दिखावा. आजही जुनेच कपडे घालतात आणि जवळपास 30 वर्षांची जुनी छत्री घेऊन रोज 2 किलोमीटर पायी चालत हॉस्पिटलमध्ये रुग्ण बघायला जातात. घरही अगदी साधंसं, एक 2 BHK फ्लॅट, घरात एक जुना बंद पडलेला टीव्ही, एक कपाट, एक पलंग आणि रोजच्या वापराची थोडीफार भांडी, बस. 2003 साली ते रिटायर झाले, पण रिटायर झाल्यानंतरही त्यांनी BHU कडून खास परवानगी घेतली आणि रुग्णांवर उपचार सुरूच ठेवले, तेही पूर्णपणे मोफत. हो, तब्बल 30 वर्ष त्यांनी 1 रुपयाही पगार घेतला नाही. उलट मिळालेल्या पगाराचा मोठा हिस्सा त्यांनी गरीब रुग्णांच्या उपचारासाठी खर्च केला. पेन्शनही फारशी नव्हती, कारण त्यांनी योगदानाधारित पेन्शन योजना निवडली होती. त्यांनी लग्नही केलं नाही, कारण त्यांच्यासाठी रुग्ण हाच त्यांचा परिवार होता. सरकारने जेव्हा त्यांना पद्मश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी दिल्लीला बोलावलं, तेव्हाही ते आधी तयार नव्हते. म्हणाले, मी एक दिवस दिल्लीला गेलो तर माझ्या रुग्णांना कोण बघणार. शेवटी ते गेले आणि पुरस्कार स्वीकारला. एकदा तर जिल्हाधिकारी रांग तोडून थेट OPD मध्ये घुसले. डॉक्टर लाहिरी एवढे संतापले की सरळ म्हणाले, अहो, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला स्पेशल ट्रीटमेंट हवी का? एवढं ऐकताच अधिकारी गप्पच बाहेर आले आणि पुन्हा रांगेत जाऊन उभे राहिले. इतकंच नाही तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही भेटायला त्यांनी नकार दिला होता, कारण त्यांचं एकच उत्तर होतं, माझ्याकडे वेळ नाही, मला माझे रुग्ण बघायचे आहेत, त्यांना भेटायचं असेल तर त्यांनी माझ्या OPD मध्ये यावं. आयुष्यभर त्यांनी कोणाकडून कोणताही फेवर घेतला नाही. असे त्यांचे अजून कितीतरी किस्से आहेत जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. पण आज हेच डॉक्टर गेल्या काही महिन्यांपासून जीवन मरणाची लढाई लढत आहेत. ज्यांच्यासाठी त्यांनी आयुष्य घालवलं तेच रुग्ण आज त्यांच्या प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना करत आहेत. हॉस्पिटलमधल्या डॉक्टर आणि स्टाफच्या काळजीमुळे आता त्यांची तब्येत आधीपेक्षा सुधारते आहे. खरंच अशा डॉक्टरांना मनापासून सलाम. अशा माणसांमुळेच डॉक्टर या व्यवसायावरचा विश्वास आजही जिवंत आहे. मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.